कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वडणगे हे एक साधं गाव, पण इथून उभी राहिली एक भन्नाट अशी यशोगाथा. इंजिनिअरिंग पूर्ण करून शहरात नोकरी करण्याची संधी होती, पण कोरोनानं सगळं चित्रच बदलून टाकलं. पुण्यातून गावाकडे परतताना रोहित चौगले यांच्या मनात एक विचार होता, आपलाही काहीतरी स्वतःचा व्यवसाय असावा. आणि इथूनच सुरू झाला त्यांचा संघर्षमय प्रवास. फक्त 3,000 कोंबड्यांपासून सुरू झालेला हा पोल्ट्री फार्म सुरुवातीला साध्या शेडमध्ये उभा राहिला, पण यामध्ये खास गोष्ट काय आहे माहिती आहे का? रोहितनं इथे एक वेगळीच कल्पना वापरली. साध्या शेडऐवजी त्यांनी AC शेड तयार केलं. त्यामुळे तापमान नियंत्रणात राहिलं, कोंबड्यांची वाढ चांगली झाली आणि व्यवसायाला देखील एक नवी दिशा मिळाली. आज या फार्ममध्ये तब्बल 7,000 कोंबडे आहेत आणि हाच तरुण महिन्याला जवळपास 2 लाख रुपयांचं उत्पन्न कमवतोय. मित्रांनो, ही फक्त यशोगाथा नाही, तर संकटात देखील संधी शोधणाऱ्या जिद्दीची खरी ओळख आहे. दर्शको नमस्कार, KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी सध्या पोहोचलोय कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वडणगे या गावातील एक प्रगतशील युवा उद्योजक रोहित चौगले यांच्या पोल्ट्री फार्मवर. विशेष बाब म्हणजे यांनी आपल्या पोल्ट्रीमध्ये AC बसवलाय आणि कोंबड्या चक्क ACच्या हवेमध्ये आहेत. आपण साधारणतः बघितल्यानंतर शासकीय कार्यालय असतील, मोठमोठे ऑफिस असतील, त्याचबरोबर इतर ज्या उद्योगातील बाबी असतील त्या ठिकाणी AC बसवला जातो. पण पहिल्यांदाच असं घडते की पोल्ट्रीमध्ये रोहित सरांनी AC बसवला आहे. नेमकी यामागची स्टोरी काय आहे, त्यांनी कशा प्रकारे हा उद्योग उभा केला, यामागचं काय काय त्यांचे कष्ट आहेत, कशी यशोगाथा आहेत, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत आदरणीय रोहित चौगले सर. सर नमस्कार, मी आपलं आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. जवळजवळ 7,000 स्क्वेअर फूटमध्ये त्यांनी ही बांधलेली पोल्ट्री, त्यामध्ये केलेला ACचा सप्लाय आणि इथे असणाऱ्या बॉयलर कोंबड्या सविस्तर जाणून घेऊयात सरांकडून. सर, एकंदरीत बघायला गेल्यानंतर तुम्ही ही AC पोल्ट्री सुरू केलाय, कशी सुरुवात झाली आणि नेमकं या व्यवसायाकडे कधीपासून वळलात? तसं तर 2018 मध्ये माझं BTech कंप्लीट झालं होतं. पुण्याला जॉब वगैरे बघितला, सगळं वातावरण बघितलं तर असं वाटलं की आपला पण व्यवसाय असावा. त्याच्यानंतर लगेच आपल्या इथं कोरोनाची लाट आलेली 2019-20च्या दरम्यान. त्यावेळी सगळी घरी चालू, मी स्वतः म्हणजे सगळीच घरीच आम्हाला पाठवलेलं, काय सगळं बंद होतं. त्यानंतर आमच्या इथं शेजारी पाजारी मी त्या पिरियडमध्ये जाऊन आलो की बाबा पोल्ट्री व्यवसाय कसा चालू आहे, काय आहे. तर एकंदरीत माहिती घेतली. त्यावेळी असं वाटत होतं की बाबा हा व्यवसाय पूर्ण कोडमध्येच आला होता की ह्या कोरोनाच्या काळात कोंबड्या अक्षरशः लोकांनी गाडल्या होत्या जमिनीमध्ये. त्यानंतर असेच फुकट वाटायला चालू होते. त्यानंतर बघितलं, विचार केला की बाबा हा व्यवसाय कसा आहे, काय आहे. तर आता सध्या मार्केटमध्ये सगळ्या व्यवसायात कॉम्पिटिशन एवढं वाढलंय की दुसरा व्यवसाय करायला खूप कॉम्पिटिशन आहे. हा व्यवसाय कसा आहे, फूड रिलेटेड असल्यामुळं फूड रिलेटेड जे व्यवसाय आहेत आता सध्याच ते बंद पडण्याच्या, कधीच बंद पडू नयेत असे व्यवसाय आहेत. त्यानंतर मग बघितली, माहिती घेतली. तर हा व्यवसाय त्या कोरोनाच्या काळात घरी आल्यामुळे मी घरीच होतो. त्यावेळेस बाकीच्या शेडवर जाऊन थोडे एका शेडवर मी 3-4 महिने तिथंच बघत होतो की काय करायचं काय नाही. त्यानंतर मला असं वाटलं की बाबा आपण पण हा व्यवसाय करू शकतोय. त्यानंतर मी ह्या व्यवसायाला सुरुवात केली की बाबा कसं आहे, काय आहे. त्यानंतर मी जवळपास एक 20 ते 30 शेड बाहेर जाऊन, कुठे बाहेर भागात जाऊन इकडे तिकडे की बघून आलो की बाबा काय काय आहे तिथे शेडमध्ये, त्यांचे काय चुका झाल्यात का, काय कसं शेड बांधणे आहे, ते सगळी माहिती घेतली. उंची किती पाहिजे, लांबी, रुंदी, ह्या सर्व गोष्टींचा आढावा घेतला. त्याच्यानंतर समुद्र सपाटीपासूनची उंची, त्याच्यानंतर शेडला लाईटची किती आवश्यकता आहे, रस्ता किती लागेल, काय पाण्याची व्यवस्था आपल्याकडे किती आहे, काय, ह्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण त्यांच्याकडून हे करून घेतल्या, संपादन करून घेतले. बाबा काय काय किती किती लागते, त्यानंतर किती एका पक्षाला साधारणतः किती जागा लागेल, त्याच्यानंतर ह्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी काय काय, कंपनी कुठल्या कुठल्या आहेत, त्या सगळी माहिती मी पहिला करून घेतलेली. म्हणजे सखोल तुम्ही त्याचा अभ्यास केला. बघायला गेल्यानंतर तुमचं BTech शिक्षण आहे, तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत चांगल्या पद्धतीने मोठ्या पदावर काम म्हणजे नोकरी करता आली असती, तुम्ही याच व्यवसायाकडे का वळलात? किंवा BTech मधून नवीन स्वतःचा व्यवसाय त्या रिलेटेड तुम्ही करता आला असता, तुम्ही या पोल्ट्री व्यवसायाकडेच का वळलात? आता तसं बघायला गेलं तर आता सगळीकडे एवढ्या प्रत्येक बिझनेसला खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. कॉम्पिटिशन एवढं आहे की आपला बिझनेस आपण आता सेटल करूपर्यंत भरपूर वर्ष जातील. त्यानंतर टेक्नॉलॉजी पण एवढी भरपूर वाढलेली आहे की आपण नवीन बिझनेस टाकून काहीतरी मशिनरी घेतलं तर त्याच्यापेक्षा नवीन मशिनरी 4-4, 5-5 वर्षात याल्यात. परत नवीन जर आता सध्या बिझनेस चालू करायचा म्हटला तर कॉम्पिटिशन खूप आहे. आणि त्या कॉम्पिटिशनला आपल्याला जर टिकायचं म्हणाल तर एवढ्या मोठमोठ्या आणि महागड्या मशिनरी परत घेऊन आपण नवीन त्या मशिनिंग वगैरे प्रोसेसमध्ये पडलं तर ते खूप गुंतवणूक आहे. आणि एवढं आपल्याकडे तर काय भांडवल माझ्याकडे अवेलेबल होणार नाही, मला माहीत होतं.
म्हणून मी म्हणलो आपण छोटा का होईना आपण शेती रिलेटेड व्यवसाय चालू करूया. माझ्या डोक्यात आवड पहिल्यापासून शेतीचीच होती, त्यामुळे मी म्हणलो की आता बघूया आपण चालू करूया. मग जवळपास मी सध्या एक 3,000 कोंबड्यांपासून हा व्यवसाय सुरू केलेला पहिला. त्यावेळी काही एसी शेड आपली नव्हती, त्यावेळी साधीच होती, ओपन फार्मिंग करत होतो आपण. त्याच्यानंतर एक 1.5-2 वर्ष व्यवस्थित सुरू राहिलं. त्यानंतर टेम्परेचर एवढं वाढायला लागलं की हे पक्षी म्हणजे टेम्परेचरला त्यांना ह्या पक्ष्यांना जास्त सहन होत नाही. 28, 30, 32 पर्यंत जास्तीत जास्त हा पक्षी मेंटेन राहू शकतोय, कम्फर्टेबल जगू शकतोय. पण आपल्या इथं 38, 40, 42 वर पारा जायला आहे. मग त्याच्यानंतर काय झालं की एक उन्हाळ्यात असंच बरेच दिवस झाले आणि पक्ष्याची साईज पण झालेली आणि अचानक हीट वाढली आणि त्या हीट स्ट्रोकमध्ये जवळपास माझ्या शेडमध्ये 400 ते 450 पक्षी गेली. त्यानंतर मग नुकसान असं काय जास्त होत नाही, पण आपल्याला जे काय नफा होणार होता तो सगळा त्यात गेला. त्यानंतर मी बघितलं की बाबा आता एसी शेड आपल्या भागात भरपूर चालू झालेत. हैदराबादला वगैरे सगळे एक्झिबिशन वगैरे भरलेलं असते. पुण्यात वगैरे जाऊन मी बऱ्याच ठिकाणी बघून आलेलो एसी शेड कसे आहेत काय आहेत. मग ते बघितलं, पण ते जे एसी शेडची बांधणी होती ती आवडावी होती. मग आम्ही त्याच्यावर विचार करून असं केलं की बाबा आपण कमी खर्चात कशी शेड बांधू शकतो किंवा आपल्याला ह्या रिलेटेड अजून माहिती मिळवून मी बाकीच्या ठिकाणी जाऊन कोणी काय काय केले, एसी शेड पण भरपूर बघितले आणि त्यात आपल्याला कमी खर्चात शेड कशी उभारता येईल ते सगळे माहिती स्ट्रक्चर बघून येऊन मी स्वतःचं काहीतरी थोडं डोकं वापरून आमची साध्या पद्धतीने शेड उभा केलेली आहे. बघायला गेल्यानंतर अनेक लोक म्हणतात की बॉयलर कोंबडीची पोल्ट्री परवडत नाही. खरंच परवडते का पोल्ट्री? बॉयलर कोंबडीची पोल्ट्री परवडत नाही असा लोकांचा गैरसमज आहे. कारण की काय आहे, लोकांच्या डोक्यात काय आहे की बॉयलर पोल्ट्री फार्म म्हणजे झाले काय, पक्षी आणायचे शेडमध्ये ठेवायचे, सकाळी येऊन एकदा खाद्य टाकून गेले की ती परत शेडवर येत नाहीत. पण आता हा व्यवसाय एवढा डिफिकल्ट झाला आहे की ह्या पक्षाला जेवढ्या दिवस हा पक्षी जगत नाही त्याच्यापेक्षा जास्त रोग या पक्षाला होत असतात आपल्या शेडमध्ये आल्यापासून. हा पक्षी यायच्या आधी कसं असते, क्लिनिंग महत्वाचं आहे सगळ्यात जास्त. कारण की ह्या धंद्यात असं आहे की एकदा ही बॅच गेली की ह्या शेडमध्ये ह्या पक्ष्यांचा बॅक्टेरियल लोड जास्त वाढत असतो. त्यामुळे शेड्स एकदम क्लीन करायला लागत्या, बारीक सारीक सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायला लागते आपल्याला. त्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे की लहानपणापासून पक्षी मोठा होईपर्यंत त्याची हालचाल म्हणा काय, आणि ते ह्या पक्षाला कसं असतं की लगेच कुठल्या तरी गोष्टीचा इफेक्ट होत असतोय किंवा बाहेरचं व्हायरल इन्फेक्शन वगैरे होत असते. तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय आहे की शक्यतो बाहेरच्या लोकांना शेडमध्ये आपण घेणं टाळायचं. दुसरी गोष्ट काय आहे की वातावरणात काय बदल होत असतील तर त्यानुसार त्यांना आपल्याला औषध पाणी वगैरे करणं गरजेचं असते. टेम्परेचर वाढलं किंवा कमी झालं, पावसाचं वातावरण वगैरे, त्याच्यानुसार आपण पडदा मॅनेजमेंट वगैरे करू शकतो. हे ओपन शेड झालं. आमच्या एसी शेडला त्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही. पण आम्हाला ह्या एसी शेडमध्ये पण असा प्रॉब्लेम आहे की जास्त पावसाळ्यात ह्युमिडिटी वगैरे आम्हाला भरपूर कंट्रोल करायला लागतं. ह्युमिडिटी, टेम्परेचर वगैरे सगळ्या गोष्टी. जास्त वारं पण लागून देऊन चालत नाही किंवा कमी पण पडून देऊन चालत नाही. त्यामुळे जेवढं ह्या पक्षाला कम्फर्टेबल आपण ठेवल तेवढा आपल्याला ह्या पक्षी फायदा देऊन जाईल. आणि ज्यावेळी ह्या पक्षाला काय आजार होईल, ज्या त्यावेळी ट्रीटमेंट केली तरच पक्षी व्यवस्थित होईल. किंवा आज समजा काय तर तुमच्या शेडला प्रॉब्लेम वाटायला आलाय तर आपण लगेच त्यावर जर सोल्युशन काढलं तर काय प्रॉब्लेम येणार नाही पुढं. पण लोक काय करतात की लक्ष देत नाहीत, काय नाही काय असं तसं, म्हणजे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष केल्यामुळे तुम्ही कुठल्याही व्यवसाय दुर्लक्ष केला तर तुम्हाला पैसे मिळणारच नाहीत. खरं बघायल्यानंतर किती दिवसात परिपूर्ण अशी ही कोंबडीची बॅच तयार होते? परिपक्व व्हायला किती दिवस लागतात साधारण आणल्यापासून? कसं आता झालंय कसं की प्रत्येक बाजारात भरपूर कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीला कसं असतं की जे ट्रेडर लोक आहेत म्हणजे त्यांना प्रत्येक ट्रेडरला वेगवेगळ्या साईजचा माल लागत असतो. कोणाला 2 किलो लागतंय, कोणाला 2.5 किलो लागतोय, कोणाला 2.25 किलो, कोणाला 3 किलो. तर त्यावेळेस कंपन्या पण कसं कंपन्यांनी पण केलेलं आहे केस की वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या प्रत्येक साईजला माल काढत असतात. तर कोणाचा 3 किलो काढतात, कोण 2.5 किलोला काढते. सरासरी ॲव्हरेज 2 किलो साईज व्हायला मला वाटतं की आमच्या एसी शेडला एक 28 ते 30 दिवस जातात आणि ओपन शेडला तसं बघायला गेला तर एक 32 ते 35 दिवस जातात. साधारण 7,000 स्क्वेअर फूटचा आपला हा असणारा शेड, किती पक्षी सामावतात या शेडमध्ये? आता 7,000 स्क्वेअर फुटाचं आपलं जे शेड आहे ह्याच्यात आपल्याला जवळपास कंपनी 7,800 ते 7,900 पक्षी देते. त्यात कसं झालं की आपला 7,000 स्क्वेअर फूट पूर्ण एरिया आपण पक्ष्यांना दिलेला नाही. त्यातला 500 स्क्वेअर फूट एरिया आपला फीड स्टोरेज आणि वॉटर टँक वगैरे ठेवण्यासाठी गेलेला आहे. तर 6,500 स्क्वेअर फूटमध्ये आपल्याला कंपनी 7,500 ते 7,800 पण पक्षी देते. साधारण मग 0.800ला एक पक्षी याप्रमाणे 0.8 स्क्वेअर फीटला पर बर्ड. हे कसं असते विंटर आणि रेनी सीझन मध्ये आपल्याला असते आणि समरला ही हीट जास्त असल्यामुळे आपल्याला कंपनी 0.9 ने पक्षी टाकते शेडला.
आणि हे एसी शेड झालं. ओपन शेडला तर की 1.3 1.5 जशी कंपनी तुमची ज्या कंपनीला जी साईज करायची आहे त्यानुसार कंपनी त्यानुसार तुम्हाला बक्षीस देत असते. साधारणतः 2018 पासून तुम्ही ह्या व्यवसायात आहात. कोणकोणत्या समस्या तुम्हाला जाणवल्या किंवा कोंबडीवर कोणकोणते आजार भेडसावतात? आता 2018 पासून म्हणजे मी शेड माझी जवळपास 2000 कोरोना नंतरच मी सुरू केली सगळं झाल्यानंतर. त्यानंतर प्रॉब्लेम कसा येतो, उन्हाळ्यात पाण्याची लेवल खाली जाते तर पाण्याचा हार्डनेस आणि पीएच लेवल जर ज्यावेळी कमी येते त्यावेळी कसं होतं, या पक्ष्यांना पीएच लेवल 6 to 6.5 पर्यंत लागते, 6 ते 6.5 पर्यंत. त्यासाठी आपण त्यात कसं ॲसिड किंवा टॅबलेट क्लीन टॅब म्हणजे ते ज्या कुठल्या कंपनीज तुमच्याकडे अवेलेबल असेल ते टॅबलेट ॲसिड वगैरे वापरून आपण सगळ्या गोष्टी पाण्यावर कंट्रोल करू शकतो. त्यात आता याच्यात नवीन गोष्टी आल्यात म्हणजे काय झालं की मशीन आल्यात पीएच लेवल किंवा हार्डनेस कंट्रोल करायसाठी. बरोबर. तर ते सामान्य शेतकऱ्यांना परवडणार नाही. हे मोठमोठे शेतकरी किंवा मोठी कंपनी ज्यावेळी शेड तयार करते ते बसवतात. पण आपण कसं ॲसिड आणि स्क्लीन टॅबवर आपण त्या गोष्टी कंट्रोल करू शकतोय. 6.5 पर्यंत जे पीएच असेल ह्या पक्ष्यांना ते पाणी ठीक असते. त्यानंतर कसं होतं, ह्या समस्या प्रॉब्लेम म्हणजे काय होतोय की पक्ष्यांना सर्दी होणे, इकोला, असायटस, कोरायझा वगैरे भरपूर आजार आहेत. 40 ते 50 आजार आहेत. ह्या पोल्ट्री व्यवसायात एवढे आजार आहेत की पक्षी आल्यापासून जाईपर्यंत काय ना काहीतरी होतच असते. मग त्या गोष्टीला आपल्याला तोडगा काढण्यासाठी प्रत्येक गोष्टीवर औषध अवेलेबल आहे. आणि लोकांचा गैरसमज असा आहे की बाबा त्या पक्ष्यांना इंजेक्शन देऊन वगैरे मोठं करतात, तर ते लोकांचा गैरसमज आहे. ह्या पक्ष्याला कसं असतंय की सोयाबीन, मक्का वगैरे जे हाय प्रोटीन खाद्य आहे तेच फक्त या पक्ष्यांना आपण घातलेलं असते. आणि जे इंजेक्ट करतोय ते इंजेक्ट करणं पण गरजेचं असते. कधी कधी काय होतं की वातावरणाचा बदल चालू आहे. आता सध्या तुम्ही बघताय दिवसभर खूप ऊन असते, त्यानंतर 4 ते 5च्या दरम्यान तुमच्या इथं आता आपल्या इथं पाऊस चालू होतोय, त्यानंतर रात्री 3च्या पुढे भरपूर थंडी पडायला चालू होत्या. ह्याच्यात आपण आजारी पडतोय. तर या पक्ष्यांना काय असतंय, झेंटा, टायलोसिन, एंटासेप वगैरे भरपूर औषध आहेत ते आपण इंजेक्ट करून घेतोय. का तर ह्या पक्ष्यांना जर सर्दी वगैरे झाली किंवा इम्युनिटी पॉवर कमी झाली किंवा मॉर्टॅलिटी व्हायला लागली, व्हायला लागली, तर आपल्याला इंजेक्ट करणं गरजेचं असते. कारण की या पक्ष्यांना सर्दी वगैरे झाली तर त्याच्यातून बाहेर पडणं पक्षी गरजेचं आहे. त्यासाठी आपण इंजेक्ट करतोय. पण लोकांचा गैरसमज असा झाला आहे की ते इंजेक्ट करणं म्हणजे पक्षी इंजेक्शन करून पक्षी मोठा करतात, पण ते गोष्ट नाही. कारण की इंजेक्शन करून जर पक्षी मोठा करायचा म्हणला तर कंपनीला पण परवडायला पाहिजे ते. पक्ष्यांना आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी लागते काय? आता पक्ष्यांना आजार होणे म्हणून ह्यात कसं असते, CRD म्हणजे सर्दी होणे हा खूप मोठा घटक आहे ह्या शेडमध्ये. हे कशामुळे होतं की जास्त हवा पण पक्ष्यांना लागून देऊन चालत नाही. दुसरी गोष्ट, शेडमध्ये अमोनिया पण ज्यावेळी आपण लहान असताना पक्षी वगैरे किंवा पडदे वर करून ठेवतोय पूर्ण, त्यावेळी काय होतंय की पडदे वरती केले की आत अमोनिया वायू तयार होतो जास्त. कारण की अमोनिया कशामुळे होतं की पक्ष्यांची शीट या कोंड्या ज्यावेळी मिसळते त्यावेळी अमोनिया वायू तयार होतोय. ते पक्ष्याने श्वासोश्वास म्हणजे ऑक्सिजन कमी आणि अमोनिया वायू जास्त किंवा पाण्यात तुमचे चेंजेस झाला, जास्त हवा लागली तर पक्ष्याला सर्दी होऊ शकते. किंवा आपण हा जे खाली आपण जे तूस टाकलेले आहे शेडमध्ये त्यातून जास्त कोंडा उडायला लागला, आपण कोंडा वगैरे हलवताना, त्याच्यामुळे पण ती सर्दी होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याकडे भरपूर औषध आहे. ती एक महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची काय आहे की बाहेरील कुठल्याही माणसाला आपण डायरेक्ट शेडमध्ये एंट्री करू द्यायची नाही भले. आणि ते जर आपण पाळलं तर शक्यतो आपल्या शेडला आजार कुठला येणं किंवा व्हायरल इन्फेक्शन ह्या गोष्टी होत नाहीत. आणि जरी कोण आले तर आपण काय करायचं की स्प्रे आहेत आपल्याकडं, डिसइन्फेक्टेड स्प्रे असतात पोल्ट्रीमध्ये, तर ते औषधं B904, विरकॉनियस म्हणा, ह्या अशी भरपूर औषधं आहेत. हे जर स्प्रे आपण जर त्यांच्या अंगावर करून आत घेतलं तर काय प्रॉब्लेम येणार नाही. शक्यतो डिसइन्फेक्टेड औषधं जी आहेत ती शक्यतो लोकांच्या अंगावर फवारणी करूनच आपण आत घ्यायचं. साधारण 30 ते 32 दिवसात परिपूर्ण अशी बॅच तयार होते. काय उत्पन्न मिळतं 30 ते 32 दिवसानंतर? कसं असतं की प्रत्येक कंपनीचा रेशो वेगळा असतोय. उत्पन्नाचं म्हणायला गेला तर आता हे पक्ष्यांना FCR म्हणजे फूड कन्व्हर्टेड रेशो, कंपनीने जे खाद्य आपल्याला दिलेलं असते पर बर्ड, एवढं खाद्य खाऊन XYZ समजा 1-2 किलो खाद्य खाऊन पक्षी तुमचा एक 1500 ग्रॅमचा 1600 ग्रॅमचा झाला पाहिजे. तर त्यांच्या रेशो जर ते बसलं तर प्रत्येक कंपनीचा GC वेगवेगळा आहे. कुणाचा 7.5 रुपये, कुणाचा 8 रुपये, कुणाचा 9 रुपये, कुणाचा 9.5, 10 असे GC आहेत, कुणाचा 10.5 रुपये पण आहे. आणि त्यांच्या रेशो जर आपण बसलो तर आपल्याला ती योग्य ती किंमत मिळत असते. जर पक्षाने कमी खाद्य खाऊन जास्त वजन दिलं म्हणजे प्रॉपर जर वजन दिलं तर आपल्याला कंपनीकडून जास्त इन्कम मिळू शकतोय. आणि समजा कंपनीने दिलेल्या रेशोपेक्षा जर पक्षाने जास्त खाद्य खाल्ल्याने वजन कमी दिलं तर त्या गोष्टीत आपल्याकडनं पण कंपनी मायनस करून पैसे घेत्या. आणि आपण जर त्यांच्या खाद्य खाल्लं आणि त्या रेशोपेक्षा जास्त पक्षाचं वजन दिलं तर कंपनी आपल्याला त्याचा इन्सेंटिव्ह जास्त देत असते.
तर ह्याच्यात जे आपलं इन्कम आहे तो नफा खालीवर होत असते. आता उन्हाळ्यात कसं असते, रेट वाढला की प्रत्येक कंपनीचा समर इन्सेंटिव्ह, विंटर इन्सेंटिव्ह असे वेगवेगळे इन्सेंटिव्ह असतात प्रत्येक सीझनला. तर ते इन्सेंटिव्हचे पैसे पण आपल्याला मिळत असतात. प्रत्येक कंपनीचा रेट वाईज इन्सेंटिव्ह असतो. ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह असतात. ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यानंतर कसं असते, मॉर्टिलिटी कंपनीनं आपल्याला 5% दिलेल्या असत्या. काही कंपनी आपल्याला मॉर्टिलिटी इन्सेंटिव्ह देत असतात, काही कंपनीचा मॉर्टिलिटी इन्सेंटिव्ह नसतो. आणि समजा आपल्याकडून जर जास्त मॉर्टिलिटी झाली तर त्याचे आपल्याकडून पैसे पण कट करून घेतले जातात. त्याच्यानंतर साधारण ढोबळमानानं जर विचार केला तर जो आपला खाद्य आहे किंवा इतर मेडिसिन आहे, खर्च जाता नफा किती मिळू शकतो? आता हे जे कसं असतं की प्रत्येक शेडला पक्षाची कपॅसिटी काय आहे ह्यानुसार त्या शेडवर नफा अवलंबून असतोय. अवरेजला आपल्याला 1,60,000, 70,000, 80,000, 2 लाखापर्यंत नफा होऊ शकतोय. किती कोंबड्यांपर्यंत आहे? एक 7,000, 8,000 कोंबड्यांमध्ये. 7,000-8,000 कोंबड्यांपर्यंत साधारण 30-32 दिवसाचा कालावधी घेतला तर एक 35 दिवसाच्या कालावधी सगळा खर्च जाऊन 2 लाख रुपयापर्यंत तुम्हाला राहू शकतात. म्हणजे सगळा खर्च असा काढला तर तुम्हाला अवरेजली इयरली कसं असते, प्रत्येक बॅचेस तुमची काम करेल. म्हणजे प्रत्येक बॅचलाच तुम्हाला सगळे पैसे मिळतील असं नसते. काही कारणास्तव पक्षाला प्रॉब्लेम आला किंवा तुमच्या मॅनेजमेंटला प्रॉब्लेम आला, काहीतरी म्हणजे पक्षाला कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा अडथळे येत असतात प्रत्येक सीझनला किंवा काहीतरी प्रॉब्लेम. त्यात तुमची प्रत्येक बॅचला सगळे एकसारखे पैसे मिळत नसतात. कधी जास्त पैसे येतील, कधी कमी येतील. एक एक वेळा असं आहे की पैसे पण मिळत नाहीत ह्या व्यवसायात, असं आहे. पण असं नाही की बाबा प्रत्येक वेळेलाच मिळणार नाहीत. मर काय होते काय? कसं असतंय, पक्षी व्यवस्थित असेल, आपण जर मॅनेजमेंट व्यवस्थित केले तर शक्यतो 1-2% मर 100% 2% मर ही शेडला अवेलेबल असते. 1-2% तर होतच असत्या. पण कंपनी आपल्याला काय 5% दिलेले असते, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. कसं असतं, एवढ्या सगळ्या पक्ष्यांच्यात त्यांना काय ना काहीतरी आजार होतच असतात. ते कोण काय काय खालचं खात असतोय, कुणाला किडनीचा प्रॉब्लेम, लिव्हरचा प्रॉब्लेम येत असेल. म्हणजे एवढ्या सगळ्या पक्ष्यांच्यात प्रत्येकाला काय ना काहीतरी प्रॉब्लेम होऊन कमीत कमी माझ्या शेडला 150 ते 200 पक्षी दगावतात. साधारण सुरुवातीला शेड बांधायला एकूण खर्च किती आला? आता तसा एसी शेड जर तुम्ही 7 ते 8,000 पक्ष्यांचं बांधायचं म्हणला तर तुम्हाला एक 45 ते 50 लाख रुपये खर्च येतोय. मग ह्या गोष्टीत काय आहे की जनरेटर म्हणा, बाकीच्या गोष्टी, कुलिंग पॅड, एक्झॉस्ट फॅन, कंट्रोल पॅनेल, बाकीचे सिलिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी लागतात आणि हे करायलाच लागते, हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता माझी शेड आहे कसं आहे, मॅन्युअल आहे. म्हणजे माझ्या पाण्याची काय निप्पल लाईन आहे, ही जी आपली भांडी वगैरे दिसतात ही मॅन्युअल आहेत. ह्या जर ॲटो सिस्टीम पण आहे, एका बाजूला तुम्ही फक्त खाद्य वतलं तर ती सगळ्या शेडमध्ये जाऊ शकते. आता तुम्ही एसी संकल्पना सगळ्यापर्यंत राबवले सर्व शेडमध्ये. लाईट गेल्यानंतर एसीचं कसं कामकाज चालतंय? आता कसं आहे, आपली शेड ही पूर्ण बंदिस्त शेड आहे. तर आपल्याला वरच्या बाजूला आपण कुलिंग पॅड ठेवलेले आहेत, खालच्या बाजूला एक्झॉस्ट फॅन आहेत. एसी म्हणजे एअर कंडिशन मध्ये आपली शेड येत नाही, एन्व्हायरमेंट कंट्रोल मध्ये आपली शेड येत्या, एन्व्हायरमेंट कंट्रोल सिस्टीम मध्ये. तर ह्याच्यात कसं असते, एक्झॉस्ट फॅन आणि कुलिंग पॅड आहेत. तर लाईट जर गेली, कमीत जास्तीत जास्त तुमच्या शेडला 5 मिनिटं, लहान पक्षी असला तरी एक 15-20 मिनिटं लाईट गेली तर काय प्रॉब्लेम येत नाही. पण पक्षी ज्यावेळी मोठा होतोय तुमचा, एक 18-20 ते 20 दिवसाच्या पुढे गेला तर शेडला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं लाईट गेली तर ठीक आहे. त्याच्या पुढे जर लाईट गेली तर पक्षी दगवायची शक्यता असते. तर ह्याच्यासाठी आम्ही काय केलं की जनरेटरची सोय आहे आणि हे सगळे जनरेटर ॲटो आहेत. ज्यावेळी लाईट जाईल त्यावेळी जनरेटर 30 सेकंदाच्या आत चालू होते. तर आता एसी संकल्पना आहे. एसी शेडमध्ये आपण पूर्णपणे लहानापासून मोठ्यापर्यंत पक्षी मोठा करतोय. ज्यावेळी इथून पक्षी जातोय आणि गाडीतून ट्रॅव्हलिंग होते त्यावेळी एसीच्या बाहेर असतो तो, त्यावेळी काय प्रॉब्लेम येतोय काय त्याला? नाही, आता कसं असतं, एसी शेड मधून पक्षी ज्यावेळी बाहेर जातोय त्यावेळी प्रॉब्लेम त्याला येत नाही. म्हणजे कसं असतं, आता आपले जे पक्षी आहे जो खाली जमिनीवर आहे त्याच्या खाली काय आहे की आपली शीट आहे, शीट आणि कोंडा. त्या शीट आणि कोंड्याची हीट भरपूर असते, तर ती हीट पक्षाला जास्त लागते. आणि ज्यावेळी आपण पक्षी सेल आउट करतोय त्यावेळी त्यांना जाळीच्या गाड्या असतात आणि त्या जाळीच्या गाड्या कसं असतं की रात्री बरोबर 7 ते 8च्या पुढेच भरतात, कारण की टेम्परेचर एकदम डाऊन असते रात्री. आणि दुसरी गोष्ट काय, अंधारात हा पक्षी हलत नाही. आणि ज्यावेळी पक्षी खाद्य खात असतो त्यावेळी त्याच्या अंगात फुल हीट असते. आणि ज्यावेळी आपला पक्षी लिफ्टिंग होतोय त्यावेळी कसं होतं की कंपनी आपल्याला आधी सांगितलं असते की फिडिंग वर करा. फिडिंग वर केल्यामुळे कसं असते, ट्रेडरला पण ते चालत नाही की बाबा ट्रेडर लोक काय म्हणतात खाद्य खाल्लंय तर ते वजन त्यांच्या ह्याच्यात मायनस होते नंतर. मग ते फिडिंग म्हणजे पक्षी ज्यावेळी आपला जाणार सेल आउट होणार असते 3 ते 4 तास आधीच कंपन्या खाद्य वरती करायला लावतात. आणि आपलं एसी शेडचं कसं आहे, आपलं पक्षी कधीच एक्स्ट्रा खाद्य खात नाही, जेवढं लागेल तेवढं खाते, त्यामुळे त्याच्या फिडिंग काय झालेलं नसते. बाहेर गेल्यानंतर एक पक्षी दिवसाला साधारण किती खाद्य खातो किंवा 30-32 दिवसाच्या कालावधीमध्ये वाढ होण्यासाठी किती खाद्य लागतं त्याला एका पक्षाला? कसं आहे, आता 30 ते 32 दिवसापर्यंत एका पक्षाला सरासरी 2 किलो 700 ग्रॅम ते 3 किलो खाद्य
अवेलेबल पुरेसा आहे. म्हणजे जशी पक्षाची साईज आहे, पक्षाची समजा एक 2-2.5 किलो साईजला आपण 2 किलो साईजला किंवा 2-2.25 किलोला काढला तर 3 किलो खाद्य पक्षाला येणं पाहिजे. हे साधारण बघितल्यानंतर हा खाद्य पुरवठा कंपनीकडून हा होतो काय खाद्य कसं? पुरवठा सगळा कंपनीवर. बरं. कंपनीकडून कसं खाद्य पुरवठा आणि मेडिसिन हा. आणि त्यांचे जे नेमलेले हे डॉक्टर्स असतात ते येऊन जाते. आणि तयार झाल्यानंतर मला आपण कंपनीला सगळं कंपनी सेल आउट करत असतो. साधारण बघायला गेल्यानंतर तुम्ही यशस्वी पद्धतीने हा एसीचा पोल्ट्री फार्म चांगल्या पद्धतीनं चालवला आहे. त्याचबरोबर कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेत आहे. नव व्यावसायिकांना किंवा या क्षेत्रात उतरणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल सर? सध्या पोल्ट्री व्यवसाय हा खूपच म्हणजे डिफिकल्ट झालेला आहे. कारण की हे पहिला पक्षी कसा होत होता की 2 महिन्याच्या कालावधीत 2 किलो साईज व्हायची. पण आता ह्या व्यवसायात एवढी प्रगती झाली की एसी शेडला जवळपास तुमचा 30 ते 32 दिवसात हा पक्षी जवळपास 2.25 किलो ते 2 किलो 300 ग्रॅमपर्यंत जातोय. आणि माझं म्हणणं आहे की ज्यांना ह्याच्यात उतरायचं आहे त्यांनी आवश्यक उतरावं. कारण की आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला एवढा माल लागाला की आता सध्या मालाची टंचाई चालू आहे. मार्केटला तुम्ही रेट बघितला तर 160-170 रुपये पेपर रेट चालू आहे. चिकनचे रेट पण वाढलेत. आणि ओपन शेडचं झालंय काय की टेम्परेचर वाढल्यामुळं फार्मर पक्षी घेत नाहीत आणि त्यात तोटा खूप सहन करायला लागतो. कारण की माझं पण 2021 ते 2023 पर्यंत ओपन फार्मिंग मी केलेलं आहे. त्यात कसं होतं की टेम्परेचरला पक्षी जास्त वेळ जगू शकत नाही. 38-40 टेम्परेचरला पक्षी शक्यतो जास्त जगत नाही. आणि जरी जगला तर ते जे त्याने खाल्लेलं असते तर ते सगळं खाल्लेलं सगळी एनर्जी त्याची ती जात असते. त्यामुळे ते जे काय खाल्लेलं खाद्य असते तर त्यांच्या ते अंगाला लागत नाही. त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते FCR मिळत नाही आणि आपल्याला रेट पण मिळत नाही. आणि जे काही कंपनी GC आहे त्याच्यापेक्षा आपल्याला पैसे कमी मिळून जातात. तर एसी शेडला कसं आहे पक्षी एकदम कम्फर्टेबल बसला तर तुम्ही बघितलाय अजिबात कुठलाही पक्षी धापलत नाही किंवा एकदम शांत बसलेला आहे. त्याला जे कम्फर्टेबल वातावरण आहे टेम्परेचर आहे ते आहे. त्यामुळे ते जेवढं खाईल तेवढं त्याच्या अंगाला लागणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जे काय आपला FCR आहे तो प्रॉपर बसणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातून पैसे भरपूर मिळतील. आणि असं आहे की हा व्यवसाय कधीही न बंद पडणारा व्यवसाय आहे. सध्या मार्केटला चिकनचं एवढं लागायला लागले की ते कमीच पडतंय. किती पण जरी शेड झाले तर ते कमीच पडाले. आणि जे जुने फार्मर आहेत तर त्यांचं काय आहे की ह्या जास्त ऊन पाऊस वारा थंडी खूप प्रमाणात आपल्याला आता पडायला लागल्या. पहिल्या वातावरणात एवढे चेंजेस होत नव्हते पण आता एवढे चेंजेस व्हायलेत की आणि ह्या पक्ष्यांना ते आता हे होत नाही, सहन होत नाही की बाबा लगेच टेम्परेचर बदलणं, थंड होणं, गार होणं. तर त्या पक्षाला मेंटेन जे टेम्परेचर आहे हे एसी शेडमुळे आपण करू शकतोय. बाहेर किती जरी थंडी पडली तर आपण आत कसं आहे हिटिंग कॉईल किंवा गॅस बोर्डर लावून आपण टेम्परेचर मेंटेन करू शकतो. आणि जरी ऊन पडलं तरी आपण काय एक्झॉस्ट फॅन आणि कूलिंग पॅडवर ते आपण कंट्रोल करू शकतो. त्यामुळे ह्या व्यवसायात काय आहे की पक्षी जेवढा तुमचा कम्फर्टेबल राहील तेवढं तुम्हाला जास्त इन्कम मिळू शकते. साधारण 7,000 स्क्वेअर फूटचा शेडचा आपण आढावा घेतला तर 30 ते 35 दिवसात 1.5 ते 2 लाख उत्पन्न मिळू शकतं. हो, तेवढं उत्पन्न आरामात मिळू शकते. पण ते प्रॉपर व्यवस्थित आपण काम केलं तर आपल्याला 100% तेवढं उत्पन्न मिळू शकतं. काही मजूर लागतात का यासाठी? मजुरीची अशी काही गरज नाही. एक 7,000 पक्षी शेड एक 2 लोक हँडल करू शकतात आरामात. आणि जर तुमचं फुल्ली ऑटोमॅटिक शेड असेल तर एकटा मजूर फक्त तुम्हाला या शेडला बास आहे. सुरुवातीला जसं तुम्ही म्हटलात की शेडच्या बांधकामासाठी किंवा AC बसवण्यासाठी 40 ते 45 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी काही बँक अर्थसहाय्य करते काय किंवा शासकीय योजना काय आहेत का? आता सध्या कोरोनापासून तर गव्हर्नमेंटकडनं ह्या पोल्ट्री व्यवसायाला फक्त मी चौकशी केली तर हॅचरीसाठी गव्हर्नमेंटकडून फक्त अनुदान आहे. पण हॅचरी घालणे हे कुणाचं पण काम नाही, एवढं सोपं नाही. हॅचरीसाठी खूप मोठ्या गोष्टी खूप काय लागत असते. ब्रीडर वगैरे ते सामान्य लोकांना शक्य नाही. हे फक्त मोठ्या कंपन्याच करू शकतात. तर गव्हर्नमेंट मधून याला काय अनुदान नाही आहे. फक्त आता मी जे अण्णासाहेब पाटील महामंडळातून लोन केले तेवढीच फक्त मला ती मदत झालेली आहे. बिनाव्याजी महामंडळाचं लोन मी फक्त घेतलेलं होतं या शेडसाठी. तर आताच आपण रोहित चौगले सरांकडून पोल्ट्री व्यवसायाची परिपूर्ण माहिती घेतली. 2020 पासून सर या क्षेत्रामध्ये आहेत आणि आता त्यांनी जवळजवळ 7,000 स्क्वेअर फूटच्या शेडमध्ये पक्षी जर 30 ते 35 दिवसांनी ते आपली बॅच काढतात. खरं बघायला गेल्यानंतर बीटेक झालेला एक तरुण, चांगल्या कंपनीत जॉबला असणारा तरुण, पण कोरोनाच्या कालावधीमध्ये नोकरी केल्यानंतर हा पोल्ट्री व्यवसायाकडे वळले. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने ओपन शेड सुरुवातीच्या काळामध्ये होतं. त्यानंतर AC सारखी सिस्टम त्यांनी बसवली आणि यशस्वीरित्या 30 ते 35 दिवसामध्ये सर्व खर्च जाऊन 1.5 ते 2 लाख उत्पन्न सर घेत आहेत. त्यांनी संपूर्ण संकल्पना आपल्याशी बोलताना सांगितली. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर.